चला सगळ्यांनी आपण क्लासिफाय करूया आधी. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ, सगळ्यात आधी याला अंडरलाईन करा, श्रेयस अँड मृणाल. हे आपले पार्टनर आहेत, श्रेयस आणि काय रे, मृणाल. अँड ऍडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. हे बघा काय बनवायचंय आपल्याला, अंडरलाईन करा, ट्रेडिंग. आणि काय बनवायचंय, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट. कोणत्या तारखेचं सांगा, 31 मार्च 2019. बरोबर आहे. और अजून काय बनवायची आपल्याला, बॅलन्स शीट. तर इकडे बोलले नाही बनवायला, काय ते पार्टनर्स कॅपिटल, मग नाही बनवणार का तुम्ही, ते पण बनवणार, पण ते वर्किंग नोटचा पार्ट आहे. कौन सा वाला, पार्टनर्स कैपिटल. वो बोर्ड वाले चेक नहीं करेंगे. बोर्ड वाले फक्त काय चेक करतात, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. पण तरी पण तुम्हाला बनवायचंय काय ते, पार्टनर्स कॅपिटल. ठीक आहे, येस. काही सम असे पण आहेत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जिकडे ट्रेडिंग बनवायचंच नाहीये, आणि ते पण सम बोर्डात आलेले आहेत जिकडे ट्रेडिंग बनवायचंच नाहीये. तुला कसं कळणार रे जिकडे ट्रेडिंग बनवायचं नाहीये ते, जर त्यांनी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट पहिल्यांदाच दिलंय, काढूनच दिलंय, काय दिलंय, ग्रॉस प्रॉफिट, तर तुला समजून गेलं ना ट्रेडिंग नाही बनवायचंय. कारण की ट्रेडिंग मधून आपल्याला काय भेटतं, ग्रॉस प्रॉफिट, ते दिलंय ऑलरेडी. समजलं की नाही. मग अशा टाइमला तुम्हाला काय बनवायला लागेल, प्रॉफिट अँड लॉस, पार्टनर्स कॅपिटल, आणि काय बनवायचं, बॅलन्स शीट. मग ग्रॉस प्रॉफिटला कुठे लिहिणार तुम्ही, मग आता ग्रॉस प्रॉफिट कुठे येतं, ट्रेडिंगच्या डेबिटला, पण त्याला नंतर तुम्ही पाठवता पण पुढे, कुठे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, मग तिथे लिहायचं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. पहिला इफेक्ट इग्नोर झाला, ट्रेडिंग के डेबिट में जाएगा ही नहीं क्योंकि वो बनाया ही नहीं. समजलं सगळ्यांना. चला पुढे जाऊया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. बघा हे ट्रायल बॅलन्स आहे, हा डबा आहे ना, त्याला ट्रायल बॅलन्स म्हणतात. तर आपण आता बघूया कोण कुठे जातं. बघा रे, कॅपिटलच्या इकडे लिहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कोणचा साइड, क्रेडिट साइड. आता बघ याच्यात अशी नावं आहेत ना ऑलमोस्ट सम मध्ये, या जीच नावं तुझ्या सम मध्ये पण बोर्डाच्या असणार आहे. आता असा कोणता सम असतो बोर्डामध्ये ज्याच्यामध्ये कॅपिटल नसतं, असं आहे का कुठलं. आता मग ती थेरी मला पूर्ण पार्ट नाही, हे नाही ते नाही, कशाला 2-3 सम केलेस तरी तुझं काम होणार, तरी तू पोस्टिंग करणार आहे. बरोबर आहे की नाही. हा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा तुझा सम करंट वाला आहे, कशावाला, तर पार्टनर्स कॅपिटल मध्ये कॅपिटल जातं का, तेव्हा ते कुठे जातं, लायबिलिटीला. आणि करंट कुठे जातं, मग करंट मध्ये. तेव्हा आपण फॉर्मॅट बनवतो ना, पार्टनर्स कॅपिटल बनवतो की पार्टनर्स करंट बनवतो, तेव्हा करंट करंट मध्ये, आणि कॅपिटल कुठे जाणार, लायबिलिटी मध्ये. तो पण सम आहे, पुढे घेणार आहे आपण. बोला, परचेस कुठे जातं, लिख दो, ट्रेडिंग अकाउंट डेबिट. बोला, सेल्स कुठे जातं, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट. या सम मध्ये वर खाली दिलंय, पण बहुत सारे सम ऐसे टाइप के आहे ना, तो परचेस अँड सेल असं लिहून येतं. परचेस अँड सेल एकत्र असतं. मग परचेसची अमाऊंट इथे असते आणि सेलची अमाऊंट इथे असते. समजलं की नाही, हे पण लक्षात ठेवा. चला, बिल रिसिवेबल कुठे जातं, असे. हे पण नावं एक साथ येतात, बिल्स रिसीवेबल पहला, एंड आगे क्या लिखते हैं, बिल्स पेबल. तो ये जो 8,000 है ये जाएगा किधर, असेट में, और उसके बाद वाला किधर जाएगा, लायबिलिटी. बिल से पहले लिख दो लायबिलिटी. चला झालं का इथपर्यंत, पुढे सांगा काय नाव आहे पुढचं, चेक करो. कमीशन प्रॉफिट एंड लॉस के डेबिट में भी जा सकता है, क्रेडिट में भी जा सकता है. चेक करेंगे उसका अमाउंट किधर दिया है, बोलो उसका अमाउंट डेबिट में दिया है कि नहीं, डेबिट में दिले ना, डेबिट कॉलम में, तो लिख दो प्रॉफिट अँड लॉस डेबिट. चेक करायचं, मग ठरवायचं कुठे जाणार ते, इधर दिया है वो देखने का ऑलवेज. चलो आगे बोलो, सॅलरीज सेम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. झालं का इथपर्यंत, झालं इथपर्यंत. आता आपण इथे पोहोचलो, इन्शुरन्स. ये हुआ तुम्हारे टॉपिक का पहला हिडन एडजस्टमेंट.
तुम्हारे भी एग्जाम में एक हिडन ऍडजस्टमेंट आई गई. हिडन म्हणजे समजतं ना, जे याच्या डब्यामध्ये लपलेली ऍडजस्टमेंट असते त्याला हिडन ऍडजस्टमेंट म्हणतात. बरोबर. इंश्योरेंस कहाँ पे जाता है? प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट. हिडन एडजस्टमेंट क्या है दादा इधर? बोलो. इंश्योरेंस कितने महीने का दिया है? 9 महीने का. तो कितने महीने का देना चाहिए था? 12 महीने का. अकाउंट 12 महीने का बनता है, लेकिन इसमें कितना महीने का दिया है? 9. मतलब अभी भी कितना महीने का देने का बाकी है? 3 बाकी है. बाकी समजता ना? बाकी म्हणजे प्रीपेड की आउटस्टँडिंग? अरे प्रीपेड की आउटस्टँडिंग? आउटस्टँडिंग. बाकी आउटस्टँडिंग होता है. आउटस्टँडिंग को इंग्लिश मराठी में बाकी बोलते. तर मला सांगा, पहले इसके ऊपर टिक मार्क चढ़ाएंगे, बराबर है? Yes. फिर इधर देख, सामने ऐसा ब्रैकेट करेंगे और इफेक्ट लिखेंगे इसका. बोलो, आउटस्टैंडिंग का पहला इफेक्ट क्या आता है? प्लस. आउटस्टैंडिंग का पहला इफेक्ट प्लस. दूसरा इफेक्ट किधर? बैलेंस शीट असेट की बैलेंस शीट लाइबिलिटी. तो मैं आपको बोला ना, ये देख, ये एडजस्टमेंट आपको याद करने है खाली. जिसको खाली पोस्टिंग करना है 12 में से 10 मार्क लाने, 29 एडजस्टमेंट उनसे याद नहीं होते. उनको पता होना चाहिए मेरे सम में कंपल्सरी एडजस्टमेंट आने वाला है. कौन सा? क्लोजिंग स्टॉक. कंपल्सरी आने वाला है क्या? डेप्रीशिएशन. कंपल्सरी आने वाला है क्या? आउटस्टैंडिंग. कंपल्सरी आने वाला है प्रीपेड एंड एडवांस. कंपल्सरी आने वाला है आरडीडी एंड काय रे? बॅड डेट. बस. टोटल 6 ऍडजस्टमेंट बोर्डाच्या सम मध्ये असतात, त्यातले या 5 असतात. समजलं की नाही? मग ज्याला नाही होत सगळे ऍडजस्टमेंट लर्न करून, तो हे वाचेल. मग असेल पुढचा जरा चांगला तर त्याला विचारून घ्यायचं ते 6वी वाली. तो पण तुमच्या भरोशाला असेल तर मग अवघड. कळलं की नाहीये? पण याच येतं. प्रत्येक स्तंभ मध्ये बोर्डाच्या आतापर्यंत या ऍडजस्टमेंट कन्फर्म. कळलं की नाही? कुठल्या कुठल्या? क्लोजिंग स्टॉक, डेप्रिशिएशन, आउटस्टँडिंग, प्रीपेड ऍडव्हान्स, आरडीडी बॅड डेट्स. बोला, या 5 पैकी एक झाली आपली आउटस्टँडिंग झाली. बरोबर आहे की नाही? पुढे जाऊया. प्रीपेड रेंट असेट. बघा, अशीच काहीतरी नावं आहेत जी त्रास देतात. म्हणजे आता मला सांग, बऱ्याच जणांना काय वाटतं, प्रीपेड रेंट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण जात आहे का ते प्रॉफिट एंड लॉस डेबिटला? तो काय? असेट. तुम असेट का सारा थ्योरी पढ़ोगे तो आपको ये नाम मिलेगा, लेकिन मैंने वहां पे ऐसा नाम लिख के दिया रहेगा, प्रीपेड एक्सपेंस, एडवांस एक्सपेंस. ये एक्सपेंस का नाम है रेंट. तुमने सामने वाले को भाड़ा एडवांस में देके रखा है. एडवांस में म्हणजे तुमचेच पैसे आहेत ते. तर ते असेट. बोला, पुढचं सांगा सगळ्यांनी. सनरी क्रेडिटर कुठे जाणार? लायबिलिटी. सनरी डेटर्स असेट. पोस्टेज जिसका कोई नहीं होता, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट. बोला, फ्री होल्ड प्रीमाइसेस असेट. प्रीमाइसेस मतलब प्लेस होत. बोला पुढे. फर्निचर असेट. बॅड डेट. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड फॉर्मॅट. जी नावं वाचतोय ना आपण इकडे, तीच नावं सगळ्या स्तंभ मध्ये आहेत. काही वेगळं नाहीये. प्रत्येक स्तंभ मध्ये तीच नावं असतात. थोडस 1-2 नावं वेगळी आहेत. आता दादा मग 2 सम केल्याने माझी पूर्ण रिव्हिजन होईल का फायनल अकाउंटची? तर ती नाव का नाही होणार सांगतं. आता हे कसं नाव होतं? प्रीपेड रेंट. असं प्रत्येक सम मध्ये 1-2 नावं आहेत, जी नावं वेगळी आहेत, जी सारखी येत नाहीत. आणि तसं एखादं नाव तुझ्या सम मध्ये येतं बोर्डाच्या, आणि ते तुला ओळखायला चुकून जातं. जसं की समजा ते नाव जाणार आहे कुठे? आता हे नाव कुठे जाणार आहे? असेट. पण तू त्याला काय लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस डेबिट. मग फसतो आपण. म्हणून काय म्हणलं, 2 सम सॉल्व्ह करायचे, जसं आपण आता करणार आहे. पूर्ण सॉल्व्ह करणार, टॅली करणार, झालं काम. आता 10 सम करायचे नाही. बाकीचे उरलेले सम फक्त वाचायचे बस. काय? कसं की आता आपण कसं वाचतोय, कोण कुठे जातंय ते बघतोय ना फक्त. येस, तसे वाचायचे बाकीचे. कळलं की नाही वार्ता येत? आणि बाकी किती सम सॉल्व्ह करायचे? फक्त 2. ते तर मी सगळ्या टॉपिकचे इथे करून घेणार आहे. बरोबर की नाही? आणि बाकीचे सम फक्त काय करा?
रीड करा. रीड क्लासिफाय करायचं असतं, मग तुमचं काम होणार. बरोबर आहे. चला पुढे लिहा. कॅश इन हँड असते, कॅशड बँक पण असते. बोला कॅरेज इनवर्ड कुठे जातं? कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिट. पुढे सांग. कॅरेज आउटवर्ड कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. हा बघ, हा स्टॉक आहे. तुला कळतंय हा ओपनिंग स्टॉक आहे. कसा कळला? हे बघ या तारखेवर 1 एप्रिल आहे ना. बरेच जण म्हणतात का अरे स्तंभ मध्ये ओपनिंग स्टॉक आलाच नव्हता म्हणे, कारण की तिथे शब्दच नव्हता लिहिला. कुठला वाला? ओपनिंग. मग ही तारीख काय? बिझनेस कधी चालू होतो? 1 एप्रिलला. ते ओपनिंग स्टॉक आहे. लिख दो ट्रेडिंग अकाउंट डेबिट. हा हे बघ, हे चांगलं आहे. इथे पोरं बसतायत रिटर्न. कळलं की नाही? हे जे रिटर्न आहे ना, हे पहिलं 1200 रुपये रिटर्न, हे कोणामधून मायनस होतं? सेल्स. सेल्स मधून लेस होत आहे. आणि हे जे 1800 हे कशामधून लेस होतं? परचेस. पोरं काय करतात? पहिलं परचेस आणि दुसरं सेल्स. चुकलं ते. ये जो पहला वाला 1200 है वो सेल्स में से माइनस होता है, और ये वाला जो है वो क्या होता है? परचेस में से माइनस. क्रॉस कनेक्शन है उसका. सही है? Yes. चला पुढचं. वेजेस लिख दो ट्रेडिंग डेबिट. चला तमाम बच्चे, क्या नाम है? आउटस्टँडिंग वेजेस. पुढे जाणार आउटस्टँडिंग वेजेस, लायबिलिटी. आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटी. बरोबर आहे. आता आपण बघूया आपल्या 5 ऍडजस्टमेंट तुम्हाला मी सांगितल्या कुठल्या येतात. चला मिळाली त्यातली दुसरी. काय नाव मिळालं रे? क्लोजिंग स्टॉक. हे पण लक्षात घ्या, असा बोर्डात कुठला सम नाही बनत ज्याच्यामध्ये हे नसतं. कुठली ऍडजस्टमेंट रे? क्लोजिंग स्टॉक. सगळ्या सम मध्ये असणार. सांगा इफेक्ट. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड बॅलन्स शीट असेट्स. आय एम सॉरी, क्रेडिट लिहिलं का? डेबिट लिहिलं का मी? ट्रेडिंग अकाउंट डेबिट आणि बॅलन्स शीट काय रे? असेट. परत तेच लिहिलं. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट आणि बॅलन्स शीट असेट. स्टार करून ठेवायच्या त्या 5 ऍडजस्टमेंटला, त्या कंपल्सरी तुमच्या सम मध्ये येणार. आणि तुम्ही क्लोजिंग स्टॉकचा फॉर्मॅट मध्येच लिहिता आधी, जेव्हा आपण फॉर्मॅट बनवतो फॉर्मॅट मध्येच आपण लिहितो ना क्लोजिंग स्टॉकचं नाव. कुठे लिहितो ते? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ये देख, ये वापस आ गया. वापस ये देख, अंडरलाइन आउटस्टँडिंग, अंडरलाइन सॅलरी, अंडरलाइन कमिशन. बोला, वरती डब्यामध्ये टिकमार्क करणार ना तुम्ही यांना? कोणाकोणा टिकमार्क करणार? सॅलरीला आणि कमिशन. इकडे टिकमार्क करणार. कुठे सॅलरी बेटा? मी बघ, हे या दोघांना सॅलरी आणि कमिशन. एक एक टिकमार्क झाली यांची. बोला, टिकमार्क करायचंय पहिलं. टिकमार्क केल्याच्या नंतर तुम्ही इकडे इफेक्ट लिहणार. काय इफेक्ट येतात रे? आउटस्टँडिंगचा पहिला प्लस, दुसरा बॅलन्स शीट लायबिलिटी. बॅलन्स शीट लायबिलिटी करेक्ट आहे. चला पुढे अंडरलाईन करा. डेप्रिशिएशन. अंडरलाईन फर्निचर. आली की नाही परत? टोटल किती मिळाले आतापर्यंत? 3 मिळालं. क्लोजिंग स्टॉक मिळालं, आउटस्टँडिंग मिळालं, डेप्रिशिएशन मिळालं. पुढे आरडीडी बॅड डेट्स आहे की नाहीये? ऑलमोस्ट त्याच 5 असतात. चला सांगा, फर्निचरचं नाव आलंय की नाही इकडे? मग कोणाला टिकमार्क करायचं? चलो डब्बे में जाके टिकमार्क करा दो, फर्नीचर को ये देंगे, ये मिला फर्नीचर. फर्नीचर हो गया. फर्नीचर को टिकमार्क. फर्निचरला टिकमार्क केल्यानंतर लिहा त्याचे इफेक्ट. डेप्रिशिएशन का पहिला इफेक्ट माइनस, दूसरा प्रॉफिट अँड लॉस डेबिट. बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. झालं इथपर्यंत? चला पुढे अंडरलाइन करा दो. बॅड डेट्स केली की नाही? बॅड डेट्स किती टक्के, किती रुपये बॅड डेट्स है? 1200. ये भी मिल गया ना, 4 हो गए ना अब तक.
अब तक क्या क्या आ गया देख, आउटस्टैंडिंग आ गया, डेप्रिसिएशन आ गया, क्लोजिंग स्टॉक आ गया, और अभी आरडीडी बॅड डिप्स में से बॅड डिप्स आ गया. आलं ना बॅड डिप्स किती झाले आतापर्यंत. समजा एखादा पोरगा 5 ऍडजस्टमेंट 5 करून गेलाय फक्त, त्याला पण 4 आले की इकडे, बरोबर की नहीं. चलो आरडीडी बॅड डिप्स का किसके ऊपर टिक मार्क होता है, डेटर. तो कुछ बच्चे क्या करते हैं, इधर बॅड डिप्स है ना, टिक मार्क करेंगे बॅड डिप्स के ऊपर जाके. त्याचे टिक मार्क करायची गरज नाहीये, कारण की त्याचा आपण काय बनवतो, फॉर्मॅट, म्हणून टिक मार्क करायची गरज नाही. चलो टिक मार्क करा दो, किसको टिक मार्क करोगे, डेटर्स. अरे बाबा डेटर्स, अब में आना डेटर्स, क्या टिक मार्क डेटर्स के ऊपर, यस. बताओ क्या था ये इफेक्ट आरडीडी बाय डेट्स का. पहला इफेक्ट है माइनस डेटर्स, लिख दो माइनस डेटर्स. और दूसरा प्रॉफिट एंड लॉस डेबिट साइड फॉर्मेट, प्रॉफिट एंड लॉस डेबिट साइड फॉर्मेट. पुढचे ऍडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. यहां तक का नाम खाली पढ़ो, यहाँ तक गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. बोलो गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, ये नाम किधर जाता है, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. यहां तक तो आपको पता है. कितना रुपए लिखोगे ट्रेडिंग के क्रेडिट में, पूरा 5,000. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, बराबर आहे. पुढचं सांगा, एन इन्शुरन्स कंपनी एडमिटेड क्लेम ऑफ ₹2,000. बोलो इंश्योरेंस कंपनी ने आपको क्लेम दिया, क्लेम, क्लेमचा अर्थ होतो नुकसान भरपाई, नुकसान भरपाई. इंश्योरेंस कंपनी ने आपको नुकसान भरपाई करके दिया. कितना रुपए दिया इंश्योरेंस कंपनी ने, कितना वस्तु जलाया था, 5,000 जल गया था, लेकिन मिला खाली 2,000. मिला की नाही, पैसा मिला ना. पैसा मतलब कॅश मिला, कॅश. आणि कॅश कुठे असतं, बॅलन्स शीटच्या असेट. कॅश, कॅश बॅलन्स शीट असेट. अरे हो की नाही, बोला. 5,000 किधर लिखोगे, पहला 5,000 ट्रेडिंग क्रेडिट, और 2,000 किधर लिखोगे, बैलेंस शीट के असेट. लेकिन तुम्हारा फायदा हुआ कि नुकसान हुआ, यहाँ पे नुकसान. कितने हजार का नुकसान हुआ, 3,000. कितने का जल गया था वस्तु, 5. कंपनी ने कितना दिया खाली, तो 3,000 का तो घाटा हो गया. लॉस झाला. लॉस कुठे असतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. तिसरा इफेक्ट जातो प्रॉफिट एंड लॉस डेबिट. पूरे फाइनल अकाउंट में अकेला ऐसा एडजस्टमेंट है जिसके 3 इफेक्ट आते. पूरे फाइनल अकाउंट में एक में एडजस्टमेंट. समझलं, येस. किती अमाउंट कुठे कुठे लिहिणार, 5,000 का चल गया था इधर, 2,000 मिल गया, 3,000 का घाटा हो गया. तो 5, 2 और 3. सही है. चला पुढे, ये तो अपना रेशो दिया. कभी कभी सम में रेशो एकदम ऊपर देते हैं, सम के ऊपर, दबे के ऊपर देते. इसमें श्रेयस एंड रुणाल शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. याला टिक मार्क करून ठेवायचं, अंडरलाइन करून ठेवायचंय. काय रेशो आपला 2:1. अब तक बोर्ड में जितने भी सम आए वो सारे सम में रेशो इक्वल है. मतलब 10 में से 8 सम में रेशो इक्वल रहता है. रेशो देते ही नहीं वो लोग. तो रेशो नहीं दिया तो आपका रेशो होगा डायरेक्टली 1:1. ये बात ध्यान रखने का. नहीं दिया रेशो तो 1:1. और बहुत सारे सम में उसने क्या बोला है कि रेशो है उनका एज पर देयर कैपिटल. रेशो कितना है उनके, कैपिटल के इतना. तो तुमको रेशो निकालना पड़ता है कैपिटल के हिसाब से. कैपिटल के हिसाब से म्हणजे कैपिटल हे ना, मग याच्यानुसार त्यांचा रेशो काढायचा. कसं काढणार, हे 3 झिरो कट करायचे, वरती उरले 35 आणि खाली किती उरले 20. तो ये दोनों 5 के टेबल में आते. 5 7 जा 35, 5 4 जा 20. अरे 5च्या टेबल मध्ये येतात ना 35 आणि 20. मग रेशो किती आला तुमचा, 7:4. अजून काय नाही रेशो विचारायची वेगळी पद्धत. कधी कधी असं सांगतात त्यांचा रेशो असा आहे 2/3 और 1/3. तो ऐसे टाइम पे क्या करने का, 3 कट करने का. तो रेशो कितना हो गया, बस. अजून काय. और रेशो किधर दिया ही नहीं रहेगा तो आपको पता है रेशो कितना रहेगा, 1:1. हमारा सगळ्यांना
कॅपिटल रेशो सांगितलं तर समजलं ना तुम्हाला. कॅपिटल समजा श्रेयसचं कॅपिटल आहे 2 लाख रुपये आणि मृणालचं कॅपिटल आहे 5 लाख रुपये आणि तुम्हाला सांगितलं की त्यांचा रेशो कसा आहे त्यांच्या कॅपिटलच्या नुसार. सगळे टकले कट करायचे. मग काय रेशो बनला आपला? फाय. असं काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? चला आता आपण पोस्टिंग करूया. बनवलंय ना फॉर्मॅट? बरेच लोक एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर नाही लिहत. तुला काय नाही डेबिट क्रेडिट नाही लिहत तरी पण ते रॉंग आहे. मग क्वेश्चन नंबर वगैरे डेबिट क्रेडिट सगळ्या गोष्टी लिहायच्या असतात. उम्मीद करता हूँ आप सारे बच्चों ने यहाँ पे ऐसा लिखा है ऊपर क्या इन द हा इथे त्या दोघांचं नाव लिहायचं. काय नाव आहे रे त्या दोघांचं? श्रेयस आणि रोना. मग इकडे टाका त्या दोघांचं नाव श्रेयस अँड मृणाल. ठीक आहे श्रेयस आणि मृणाल. त्याच्यानंतरच्या खालच्या लाईनला लिहायचं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग. असे वेगवेगळे पेन वापरू नका. काहीतरी का सांग बोलतोस डिझाईन काढता. बोला काय डेट आपली 31 मार्च 2019 ती वरती मेन्शन करा. तुम्हाला माहिती आहे आजचे दोन्ही टॉपिक स्कोरिंग टॉपिक आहेत. सगळ्यात जास्त मार्क यांनाच आहेत. कुठला फायनल अकाउंट आणि एनपी जास्त मार्क 3-3 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह दोघांमध्ये आणि 12-12 मार्काचे सम. मला सांगा इथे काय आहे ट्रेडिंग अकाउंट. अकाउंट म्हणल्यानंतर या बाजूला डेबिट लिहायचं आणि या बाजूला क्रेडिट लिहायचं. जो अकाउंट है उसके दोनों बाजू में ऐसा आएगा. जो लाइन में आपने ये लिखा है ना ट्रेडिंग अकाउंट वही लाइन में डेबिट क्रेडिट. जो लाइन में ट्रेडिंग अकाउंट वही लाइन में डेबिट क्रेडिट. इकडे विसरायचं नाही अशी साईन द्यायला अमाऊंट आणि रुपीज. अमाऊंट आणि रुपीज. इथं शेवटला एस टाकायला विसरायचं नाही. पर्टिक्युलर्स मध्ये लास्टला एस पाहिजे. नुसतं पर्टिक्युलर नाही चालत. पर्टिक्युलर्स पाहिजे. ठीक आहे. काही कॉलेजमध्ये ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट एकत्र बनवतात. पण तुमच्या आन्सर शीटचा पेज एवढा मोठा नसतो ज्याच्यामध्ये एका पानावरती ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस बसेल. होतच नाही असतं. म्हणून आपण काय करतो ट्रेडिंग एका पानावर प्रॉफिट एका पानावरती बनवतो. कळलं की नाही? कारण की ती पेजची सीट एकदम लहान असते. A4 साईज पेक्षा पण लहान असते. मग त्या एका पानावरती फक्त काय बसतं ट्रेडिंग. दुसऱ्या पानावरती काय बनवायचं प्रॉफिट आणि लॉस. इसके फॉर्मॅट में पहिले से लिख के रखने का. बोला काय नाव येतं इकडे सगळ्यात पहिलं. आणि काहीच शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं नाही. काहीच नाही शॉर्ट फॉर्म मध्ये. आरडीडी बॅकडेपचा काय ते फॉर्मॅट सोडलं तर काही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं नाही. पुढचं काय लिहायचं टू परचेस आणि मायनस काय रे परचेस रिटर्न. मग या बाजूला काय नाव येतं पहिलं सेल. मग मायनस काय होतं सेल्स रिटर्न आणि 2-3 लाईन सोडून लिहायचं काय रे क्लोजिंग स्टॉक. पोरांना बेकार आदत आहे बघा असं टिकतात क्लोजिंग. असं हे क्लोजिंग नाहीये. क्लोजिंगला कॉलेज टाकतात. हे तर कसं काय करू नका. त्याच्यानंतरचा फॉर्मॅट कुठला आहे तो बोला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
फॉर द काय रे इयर एंडिंग, पुन्हा डेट ना, डेट आहे आपली एव्हरीवन 31 मार्च 2019. छोट्या छोट्या मिस्टेक त्याच पोरांच्या चेक केले जातात ज्यांचे पेपरचे मार्क 80च्या वरती जातात. 100 पैकी त्यांचे पेपर 3-4 वेळा चेक होतात. आणि मग ज्याच्या अशा लहान लहान मिस्टेक ज्यांनी केल्या ते डेबिट क्रेडिट वगैरे नाही लिहिलं, त्यांचे मार्क मग एक मार्क असं कमी करतात. ज्यांचे मार्क झाले ते 50-60, त्यांचं कशाला चेक करायचं? कळलं की नाही? असं आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला किती काढायचं, दादा पोस्टिंग करून पास आहे. चला इकडे लिहा पर्टिक्युलर, इकडे अमाऊंट रुपीज, इकडे पण अमाऊंट रुपीज, मग पुन्हा पर्टिक्युलर, मग पुढे काय रे अमाऊंट रुपीज. रुपीज का साइन देना भूलना नहीं है. आणि मग इकडे फॉर्मॅट लिहायचा पहिला, कोणाचा फॉर्मॅट? बॅड डेटचा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी ऍड होतात. कुठल्या ऍड होतात? न्यू आरडीडी. आणि पुढचं काय ऍड होतं? न्यू बॅड डेट. आणि एक लाईन सोडून मग लिहायचं ओल्ड आरडीडी. एक लाइन छोड़ून लिहायचे ओल्ड आरडीडी. ठीक है, एक लाइन छोड़ने के बाद लिखना है वो. उम्मीद करतो तुम्ही सगळेजण असा फॉर्मॅट बनवताय. मग कुठला फॉर्मॅट बनवायचा? पार्टनर्स कॅपिटल. बरोबर. मग तुम्ही बनवणार फॉर्मॅट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट एकाच पानावर ना? पार्टनर्स कॅपिटल मध्ये कसं लिहायचं? अमाऊंट रुपीज लिहितात का इकडे? पार्टनरचं नाव, पर्टिक्युलर, यहाँ पे पहिला नाम काय नाव आहे भाऊचं? श्रेयस. रुरल, नंतर पर्टिक्युलर, मग पुढचं नाव श्रेयस आणि काय रे मृणाल. झालं का असं? बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरचा फॉर्मॅट काय बनवतो आपण? बॅलन्स शीट. हे पार्टनर्स कॅपिटल एका पूर्ण पानावरती नाही बनवायला बोललो. बॅलन्स शीट ऍज ऑन किंवा फॉर द काय इयर एंडिंग. बॅलन्स शीट फॉर द इयर एंडिंग लिहायचं किंवा बॅलन्स शीट ऍज ऑन असं लिहायचं. ठीक आहे. बोला काय आहे इयर एंडिंगची तारीख बेटा? 31. लिख दो 31 मार्च 2019. हा, काही काही घाईमध्ये ह्याच्यामध्ये पण काय लिहितात? पर्टिक्युलर्स. घाई करणार तेवढा त्रास आहे अकाउंट मध्ये. आता हे बॅलन्स शीट आहे की नाही, इथे अकाउंट आहे का? मग इथे डेबिट आणि क्रेडिट लिहून अयोग्य झालं. डेबिट क्रेडिट कुठे लिहितात? अकाउंट्स मध्ये. मग घाई करणार तर काही पोरं इथे पण डेबिट क्रेडिट आणि इथे पण पर्टिक्युलर लिहणार, तर ते रॉंग आहे ना. बोला इथे काय येतं? लायबिलिटी आणि इथे हेडिंग टाकायची. काय येतं? पहिलं नाव कॅपिटल, मग लिहा अमाऊंट रुपीज. अमाऊंट रुपीज, मग काय येतं? लायबिलिटी की असेट्स? असेट. मग लिहा दोन्ही बाजूंना अमाऊंट रुपीज अमाऊंट. बघा हे झालं तुमचं पहिलं पान. ये तुम्हारा दूसरा पन्ना और ये तीसरा पन्ना है और उसके ही नीचे बैलेंस शीट. तो ये कितने लाइन का बनाने का? एक 5-6 लाइन बहुत हो गया. त्याच्यापेक्षा जास्त लाईनीची गरजच नाहीये. 5-6 लाईनीच्या वरती लागतच नाही याला. त्याच्यात काही नावच नाहीत नाही जास्त. काय नाव येतं फक्त ड्रॉइंग कैपिटल. अपने सब में तो ड्रॉइंग भी नहीं है. फक्त काय नाव आले? कॅपिटल. तोच इथे जाणार आहे, बाकी कोणच नाही जाणार इकडे. जाणार आहे का? नाही.
चला आता आपण सोबत पोस्टिंग करूयात. हा एक गोष्ट लक्षात घे, एक गोष्ट लक्षात घे, काय बोललो बघ रे. तुला पण माहिती आहे, जिसके नाम के ऊपर टिक मार्क है उसका अमाउंट इनर में लिखते हैं अपन, जिसके ऊपर टिक मार्क नहीं है वो आउटर में. ये बेसिक रूल. और 2-3 चीजें हैं जिसका अमाउंट अंदर लिखते हैं, जिसके आपण फॉर्मॅट बनाते. बोला कोणाचे फॉर्मॅट बनवतो? परचेस, त्यानंतर सेल, त्यानंतर बॅड डेट आणि हा बहा कॅपिटल. बरोबर. मग या लोकांवरती टिकमार्क नसेल तरी पण कुठे लिहायचं? आतमध्ये. आणि बाकी लोकांचं कुठे लिहायचं? टिकमार्क असेल तर आतमध्ये, नाहीतर बाहेर. हा आता लाईन सोडायची गोष्ट. एक टिकमार्क असेल तर किती लाईन सोडायची? आणि 2 टिकमार्क असतील तर 3 लाईन. त्याच्यापेक्षा जास्त टिकमार्क फायनल अकाउंट मध्ये नाही येत. जास्त टिकमार्क एनपीओ मध्ये येतात. कळलं की नाही? फायनल अकाउंट मध्ये 2 टिकमार्कच्या वरती कामच नाही. मला एवढंच लक्षात ठेवायचं, एक टिकमार्क 1 लाईन, 2 टिकमार्क 3 लाईन. चालू करूया पोस्टिंग आपण आता. चला तुम्ही पण सुरू करा, मी पण सुरू करतो. पहिलं नाव आहे कॅपिटल. चला कॅपिटल कुठे जाणार? तुमच्या नोट्स मध्ये लिहिलंय तुम्ही कुठे जाणार ते. मी इकडे माझं लिहिलेलं गेलंय, तुम्ही लिहिलंय तुमच्या नोट्स मध्ये. सांग रे कॅपिटल कुठे जातं? पार्टनर्स कैपिटल क्रेडिट साइड लिखो यहाँ पे बाय बैलेंस. ये देखिए ये बात प्रैक्टिस से ही आने वाला है. कैपिटल में कैपिटल नहीं लिखा जाता, बैलेंस लिखा जाता है. चला पटापट उतरवत जायचं, एवढा वेळ नाही आपल्याकडे. कारण की फ्लो जर तुम्ही करणार ना सम सॉल्व, तर तुम्हाला नंतर एव्हरेज सांगतो एक समला किती वेळ आहे आपल्याकडे. फास्ट प्रॅक्टिस पाहिजे तरच तुमचा पेपर कंप्लीट होणार आहे, नाहीतर येऊन पण तुमचा पेपर सुटेल. चला पुढचं नाव परचेस. परचेस कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. इथे लिहिलंय बघा परचेस ऑलरेडी आपण 37,800. आतमध्ये लिहा, घाई करू नका. आताच आपली चर्चा झाली, फॉर्मॅट बनतो ते आतमध्ये. बरोबर आहे. त्या पुढचं नाव सेल्स बाजूलाच आहे. किती रे? 66,700 आतमध्ये लिहा. बरोबर आहे. का लिहिला आतमध्ये सांगा तुम्ही? याचा काय बनतो? फॉर्मॅट. पुढचं तुम्ही वाचत चालू करा तुमच्या हिशोबाने, तर येणार येते. पुढचं नाव बिल रिसिवेबल असेट. बिल रिसिवेबल असेट. तुमची नोट्स बघायची आणि पोस्टिंग चालू करायची. तुमच्या नोट्स मध्ये आहे ना, क्लासिफाय केले ना आपण आता, तसा पोस्टिंग करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आतमध्ये लिहायचं, बाहेर लिहायचं, सगळं काय माहिती आहे. 8,000 बाहर यहाँ. बिल्स पेबल. बिल्स पेबल एक आपको पता है ऊपर लाइन छोड़नी है. हे बघा इकडे अशा लाईन सोडायच्यात आहे. 5 लाईन सोडायच्या जेमतेम 5 लाईन. इथे जेमतेम किती लाईन सोडा? हा 5 लाईन सोडून लिहा. इथे रे बिल्स पेबल 6,500. 2-3 सोडल्या तरी चालेल, एवढा काय नाही विषय. पुढचं नाव कमिशन. कमिशन कुठे जातं? कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. तो कमिशन. कमिशन किती रुपयाचं आहे? 2,400. ही गोष्ट बेसिक आहे. डेबिटची सुरुवात 2 ने होते, क्रेडिटची सुरुवात बाय ने होते. पण 2 आणि बाय बॅलन्स शीट मध्ये नसतं, कारण की बॅलन्स शीट अकाउंट नाहीये. तिकडे 2 आणि बाय नाही लिहायचं. पण ट्रेडिंग मध्ये, प्रॉफिट अँड लॉस मध्ये, पार्टनर्स कॅपिटल मध्ये डेबिटला काय लिहायचं? 2 आणि क्रेडिटला काय लिहायचं? बाय. तर पुढचं नाव सॅलरीज. सॅलरीज 6,000. 2 सॅलरीज. ये सैलरी के ऊपर टिक मार्क है क्या? कमिशन वरती पण आहे. कमिशनला पण टिक मार्क आहे का? किती? 2,400. एक लाईन सोडली, बरोबर. त्यानंतर 2 सॅलरीज. सॅलरीचे किती पैसे आहेत? 6,000. एक लाईन सोडलं. हे बघ, एक लाईन सोडताना अशी लाईन मारूनच घ्यायची आधीच. मग इन्शुरन्स.
इन्शुरन्सला पण टिक मार्क आहे का? आहे ना. किती रुपये इन्शुरन्स आहे? 9,000. लाईन सोडा तिकडे. टिक मार्क आहे त्याच्यावरती पण, बरोबर आहे. पुढचं नाव काय आहे? प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट कुठे दिणार? प्रीपेड रेंट तुमच्या नोट्स मध्ये बघून सांगा कुठे जातं. प्रीपेड रेंट किती रुपये? प्रीपेड रेंट 3,000. आउटर मध्ये टिक मार्क नाहीये. पुढचं सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे का याच्यावरती टिक मार्क? क्रेडिटर वरती नाही ना. किती आहे? 48,900. पुढचं सांगा. डेटर याच्यावरती आहे टिक मार्क. सन्ड्री डेटरला टिक मार्क आहे. किती रुपये? 25,000 ना. एक लाईन सोडा त्याच्या खाली. पुढचं नाव पोस्टेज. पोस्टेज कुठे? टू पोस्टेज. टू पोस्टेज किती रुपये? 1,700. टिक मार्क नाही ना त्याच्यावर. पुढचं नाव मला वाटतं असेट आहेत 2. फ्रीहोल्ड प्रिमाइसेस आहे का टिक मार्क? नाही. फ्रीहोल्ड प्रिमाइसेस किती रुपये रे? फ्रीहोल्ड प्रिमाइसेस 17,300. टिक मार्क नाहीये. हे फर्निचरला आहे टिक मार्क आहे ना. फर्निचरला किती? 20,000. एक लाईन जोडा. पुढचं नाव बॅड डेट्स. काय झालं का तुझं? हे बघ, बॅड डेट्सची टिक मार्क नाहीये, पण फॉर्मॅट आहे ना त्याचा. फॉर्मॅट मग बाहेर लिहो की आतमध्ये लिहायचं? येस. बॅड डेट्स मला वाटतं 500 रुपये. हा वरचा वाला बॅड डेट, हा ब्लॅक लाईन लिहा तो वाला. तर पुढचं नाव असेट आहेत 2. असेट आहेत ना 2. काय नाव आहे? कॅश इन हँड. त्याच्या खाली नाव काय? कॅश ॲट बँक. कॅश इन हँड किती आहे? 4,500 आणि हा 16,000 आहे. कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड कुठे? ट्रेडिंग डेबिट. हे बघ 2. कॅरेज इनवर्ड त्याच्यावरती पण नाही टिक मार्क. किती रुपये? 800. हे बघ, असं जर एका लाईनीमध्ये नाही बसत ना, तुम्ही तो शब्द खाली पण लिहू शकता, चालेल. फक्त कॅरेज बसला नाही शब्द बसेल खाली लिहा. एवढा काय विषय, कळलं की नाही? चला पुढचं नाव काय? कॅरेज आउटवर्ड. चला कॅरेज आउटवर्ड कुठे जाणार? कॅरेज आउटवर्ड कुठे जातं? तेव्हा कॅरेज आउटवर्ड किती रुपये बेटा? कॅरेज आउटवर्ड 1,700. पोस्टेज पण 1,700 होतं का? कॅरेज आउटवर्ड पण 1,700, पोस्टेज पण 1,700, बरोबर आहे. त्यानंतर ओपनिंग स्टॉक. हे ओपनिंग स्टॉक आतमध्ये की बाहेर? बाहेर ना. त्याचा कुठे फॉर्मॅट बनतो? ओपनिंग स्टॉकचा कुठे फॉर्मॅट बनतो? फॉर्मॅट कोणाचा बनतो? परचेस, सेल, त्यानंतर बॅड डेट्स आणि कॅपिटल. बस त्या लोकांचे फॉर्मॅट. पुढचं काय? रिटर्न्स. चला रिटर्न सांगा. पहिला वाला रिटर्न कोणता आहे? सेल्स. 1,200 रुपये बघा. सेल्स रिटर्न 1,200 करून घ्या मायनस. 1,200 करून घ्या मायनस. किती उरले बघा? 65,500. 65,500 बरोबर आहे. आणि हा 1,800 कोणाचा आहे? परचेस. तो पण घ्या लेस करून. किती उरले? 36,000. लिख दो 36,000. पुढे वेजेस. वेजेस के ऊपर टिक मार्क है क्या? नहीं है ना. किती रुपये वेजेस आहे? 3,100. आणि मग आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस कुठे जातं? लायबिलिटी. आता मी जरा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं तसं नाही चालणार. पूर्ण वाक्य लिहायचंय. काय ते? आउटस्टँडिंग वेजेस. किती रुपये आउटस्टँडिंग वेजेस? 1,600. बघा पोस्टिंग झाली. याने तुम्हाला 6 ते 7 मार्क्स भेटणार. पोस्टिंग केल्याने एवढं. अशी पोस्टिंग केल्याने 6 ते 7 मार्क्स.
फॉर्मॅट लर्न करून जायचा, फॉर्मॅट माहिती पाहिजे फक्त तुम्हाला. आता काही लोक फायनल अकाउंट मध्ये पण इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवतायत. फायनल अकाउंट मध्ये पण काय बनवतायत? इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम अँड एक्सपेंडिचर फायनल अकाउंट मध्ये बनतं की एनपीओ मध्ये बनतं? हेच विषय ना. चला, इथपर्यंत झालं सगळ्यांचं. सगळ्यात मोठा खेळ तर ऍडजस्टमेंटचाच आहे. ते ज्याला जमलं त्याचं कामच झालं. चला बघूया आपली पहिली ऍडजस्टमेंट. बोला, पहिली ऍडजस्टमेंट कुठली आहे? वीरा, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट सांगा सगळ्यांनी, कुठे जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चला ट्रेडिंगच्या क्रेडिटला. हे बघ, ट्रेडिंग क्रेडिट क्लोजिंग स्टॉक. उत्तर तिकडे अमाऊंट 30,000 आउटरला. पहिला इफेक्ट झाला का रे सगळ्यांचा? चला दुसरा इफेक्ट कुठे जातो? बॅलन्स शीटच्या असेटला. चला बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीट असेट इकडे लिहून टाकायचं. कुठला स्टॉक? क्लोजिंग स्टॉक. किती रुपये? 30. मी आपल्यासोबत कंटिन्यू चालत राहा, तुमचं काम होऊन जाईल. चला पुढची ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्स. बोला काय काय आउटस्टँडिंग आहे? सॅलरी आणि कमिशन. काय तुमचा पहिला इफेक्ट याचा? प्लस. चला इकडे बघा, हे बघ, याला शोधायचं पहिलं कुठे? सॅलरी आणि कमिशन. मिळालं का रे सगळ्यांना सॅलरी आणि कमिशन? तेव्हा सॅलरी आणि कमिशन पहिला इफेक्ट प्लस आहे ना, मग याच्या खाली लिहायचं प्लस आणि याच्या पण खाली लिहायचं प्लस आणि तो शब्द टाकायचा आउटस्टँडिंग आणि इकडे पण शब्द टाकायचा आउटस्टँडिंग. लगेच वाटलं तुम्ही याचं पण करू शकता. हा पण आउटस्टँडिंग होता. इन्शुरन्स माहिती आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे. हिडन ऍडजस्टमेंट हा बघा इकडे 9 महिन्याचा दिलाय फक्त इन्शुरन्स. किती महिन्याचा बाकी आहे? 3. मग तिथे पण लिहून टाका ना, त्याचा पण पहिला इफेक्ट तुम्ही तेच लिहिलाय. चेक करा पहिला इफेक्ट तोच लिहिलाय की नाही आउटस्टँडिंगचा. अरे याचा पण पहिला इफेक्ट प्लसच लिहिलाय ना, इकडे ब्रॅकेट करून लिहिलं होतं आपण. ब्रॅकेट करून काय लिहिलं? पहिला इफेक्ट प्लस. लिहिलं की नाही पहिला इफेक्ट प्लस? हा इथं बघ, चेक करूया कोणाकोणाचं किती आउटस्टँडिंग आहे. पहिलं कमिशनचं किती रे? कमिशनचं 400. लिहा इकडे 400. मिळून झाले 2800. बरोबर आहे. सॅलरीचं किती आहे? 1200. ओके 1200. मग झाले किती? 7200. आता 9 हे 3 महिन्याचं बाकी आहे ना. इकडे बघ, त्याने 9 महिन्याचं 9,000 दिलंय, म्हणजे 3 महिन्याचं 3,000 असेल. येथे काय की नाही, 9 महिन्याचं 9 आहे तर 3 महिन्याचं किती असेल? 3. मग लिहा इकडे 3. मग बोला 9 आणि 3 किती झाले? 12. हा तर आपला पहिला इफेक्ट झाला. आपला काय झाला? पहिला इफेक्ट काय होता? पहिला इफेक्ट तुमचा प्लस. सांगा रे सगळ्यांनी, दुसरा इफेक्ट काय? दुसरा इफेक्ट चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. हे बघ, आता एकत्र लिहायला बरं झालं ना. इकडे बघ, अशी हेडिंग टाकायची, फक्त हेडिंग टाकायची आउटस्टँडिंग आणि त्या तिघांची नावं लिहायची. बोला कोण कोण आउटस्टँडिंग? पहिलं नाव टाका कमिशन. अजून कोण आउटस्टँडिंग आहे? सॅलरी. अजून कोण आउटस्टँडिंग आहे? इन्शुरन्स. बोला कमिशनचे पैसे आहेत 400 रुपये. सॅलरीचे पैसे आहेत 1200 रुपये. बरोबर आहे. आणि इन्शुरन्सचे मला वाटतं 3,000 आलेत आपले. चला टोटल करून पाठवा बाहेर. किती होत आहे? 4,600. झालं का इथपर्यंत? किती झाले? 4,600. पुढची ऍडजस्टमेंट घ्या आता. काय पुढची ऍडजस्टमेंट? डेप्रिशिएशन. काय ऍडजस्टमेंट आहे? डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन फर्निचरचं ना. शोधा फर्निचरला. कुठे फर्निचर? इथेच आहे. हे बघ फर्निचर. काय करायचंय? मायनस. लिहा त्याच्या खाली शब्द टाकायचा पहिला मायनस आहे बघ. फर्निचरच्या खाली मायनस आणि मग लिहायचं डेप्रिशिएशन. किती टक्के? 20,000 का 10% ओव्हरली समजतील. किती रुपये? 2,000. लिहा इकडे 20,000 का 10% 2,000.
आणि 20,000 10% 2,000 येईल की नाही? मग किती उरले? तेव्हा बाहेर 18,000. 20 मधून 2,000 गेले, उरले 18. दुसरा इफेक्ट कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉसच्या, चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तेव्हा प्रॉफिट अँड लॉसचे डेबिट टू डेप्रिशिएशन, टू डेप्रिशिएशन ऑन. बोला कशावरचं डेप्रिशिएशन आहे हे? फर्निचर. किती रुपयाचं डेप्रिशिएशन आलं एव्हरीवन? किती रुपये आलं? 2,000. पुढचं बॅड डेट्स आहे. पुढचं काय आहे? बोला बॅड डेट्स कशामधून मायनस होतं? डेटर. चला डेटरला पकडा. हा बघ डेटर आहे की ना. डेटर काय इफेक्ट लिहिलाय तुम्ही बॅड डेट्सचा? पहिला मायनस डेटर. लिहा डेटरच्या खाली मायनस, मायनस बॅड डेट. किती रुपयाचं आहे? किती? किती? 1200 लेस केल्यावरती किती होतात? 23,800. लिहा इकडे 23,800. इकडे बघ, हे जे बॅड डेट्स असतं ना, हे न्यू बॅड डेट्स असतात. न्यू. इथे जर आरडीडी असेल तरी पण ते न्यू आरडीडी असतं. काय याचा दुसरा इफेक्ट? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला फॉर्मॅट. बरोबर है? चलो प्रॉफिट एंड लॉस के डेबिट में फॉर्मेट में किधर है? ये देखिए, ये प्रॉफिट एंड लॉस, ये डेबिट साइड. फॉर्मेट में दिखा न्यू बाय डेट सबको? है न्यू बाय डेट. हे बघ मी सांगतो कोण कुठे भेटतंय बघ. आढाव्यात भेटतो. हे दोन्ही ऍडजस्टमेंट मध्ये भेटतात आणि हा डब्यात भेटतो क्रेडिट साइडला. कळलं की नाही? हा कुठे भेटलो बॅड डेट म्हणलं मी? डब्यात. जसं आता आपल्याला भेटलेला डब्यात होता हा 500 रुपये. हे दोघं कुठे भेटतात? ऍडजस्टमेंट मध्ये. आता हा तुमचा आलाच नाही सम मध्ये. आरएडीडी 5%, 2%, 4% असं काय बोललंय का सम मध्ये? नाहीये. म्हणजे तो नाहीये आपल्याकडे. डॅश करा त्याला. कळलं की नाही? आणि हा जो आहे ना, हा ओल आयडीडी आपण या डब्यातच भेटतो. कुठल्या बाजूला? क्रेडिट. पण तो पण आलाय का सम मध्ये? नाही. म्हणजे त्याला पण डॅशच करायचं. तुम्ही हा फॉर्मॅट क्लोज करू शकता. बघा इथे आपण एक लाईन सोडली असेल. एक सोडली लाईन. त्या लाईन वरती टोटल लिहायचे 1200 आणि 500 1700. ते टोटल कुठे लिहितात? इनरलाच चाललंय ना सगळं हे. 1700 मधून मायनस किती करायचे? 0 आहे बघ. मायनस करायचे 0. मग 1700 मधून 0 मायनस केले तर उरले किती? 1700. असं आहे. 1700 मधून 0 मायनस केले तर 1700 उरतील. झाला तुमचा फॉर्मॅट क्लोज हा. आता आपण इकडे आलो. ऍडजस्टमेंट नंबर 5. 3 इफेक्ट आहेत. 3. किती इफेक्ट आहेत? सांगा. पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट 5,000 आले. चला ट्रेडिंगच्या क्रेडिटला चला. तेव्हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आहे. इकडे वरती क्लोजिंग शॉपच्या वरती बाय गुड्स लॉस्ट बाय, येस, गुड्स लॉस्ट बाय फायर. किती रुपये झाले म्हणाला? 5,000. डायरेक्ट आउटरला. गुड्स लॉस्ट बाय फायर डायरेक्ट आउटरला 5,000 रुपये. राईट आहे. दुसरा बॅलन्स शीट असेट. कंपनीने क्लेम दिले तुम्हाला. बॅलन्स शीट असेट. चला 3,000 रुपये. इकडे बघ कसं लिहायचं? इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम मिळालं ना. नुकसान भरपाई मिळाली आपल्याला. किती रुपयाची नुकसान भरपाई मिळाली रे? किती रुपये? 2,000 मिळाले फक्त. काय नाही मिळाले. 5,000 रुपयाच्या वस्तू जळाल्या. 2,000 कंपनीने दिले. मग लॉस झाला. लॉस. चला किती रुपयाचा लॉस झाला? कुठे जातो तो? प्रॉफिट अँड लॉसच्या, म्हणजे इकडे. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातो लॉस. हे बघा इकडे लिहायचं. 2 लॉस ऑन गुड्स लॉस्ट बाय फायर. लॉस ऑन गुड्स लॉस्ट बाय फायर. लॉस हो गया ना. किसके कारण? गुड्स लॉस्ट बाय फायर के कारण. कितने रुपए का लॉस हो गया? ये 3,000 कैसा है वो आपको मालूम है. 5,000 का चला गया था. 2,000 कंपनी ने नुकसान भरपाई के रूप में दे दिया. मतलब 3,000 का घाटा हो गया. राईट आहे. येस. चला पुढे जाऊया. संपलं ना? संपलं ना? येस.
चला इथपर्यंत झालं की तुमचे 10 मार्क फिक्स होतात. पण सगळं ऍक्युरेट पण पाहिजे. एखाद्या ऍडजस्टमेंट चुकल्या की अर्धा एक असे मार्क कमी होतात. चला इकडे बघ, या फॉर्मॅट वरती या सगळ्यांनी आता या फॉर्मॅट क्लोज करणं सगळ्यात महत्वाचं आहे. चला तमाम पोरांनी बघा तुमचे पण फॉर्मॅट असं आलंय की नाही, सगळी नावं आलेत का त्याच्यामध्ये, चेक करा आलेत की नाही नावही, आलेत ना. इकडे बघ, दोन्ही बाजूला आमने सामने दोन्ही बाजूला आमने सामने लिहायचंय. हे बघ, आउटर कॉलम मध्ये दोन्ही बाजूला समोरासमोर अशी लाईन मारायची. शक्यतो एंडिंगलाच मारत जा. शक्यतो कुठे मारायचं, एंडिंगलाच, म्हणजे जास्त काय त्रास नाही. ठीक आहे. हे बघ रे, एक असं इकडे वर एक इकडे खाली असं नाही चालत, समोरासमोरच लागतंय. चला बोला, कुठली बाजू हॅवी दिसते तुम्हाला? मला तर हीच वाटते. बरोबर आहे. किती होते टोटल याची? 95. किती? 1,05,000. 1,05,000 ना? अरे हो तरी नाही तर नाही तरी मला 1,00,000 काय रे? 500 आलं का? 1,05,000. कसं टॅली करतो आपण? जी साईड मोठी असते ना तिची टोटल दोन्ही बाजूला लिहायची. शक्यतो टोटल करताना आधी टॅली करताना पेन्सिलने लिहत जा आन्सर. कळलं का? आधी कशाने लिहायचं टॅली? पेन्सिलने. आणि नंतर तुम्हाला वाटतं अरे टॅली होत आहे, मग कशाने ते गिरवायचं? पेनाने. मग ते पेन्सिलचं रब करायचं. समजलं सगळ्यांना? येस. तर तुमची खाणाखोड नाही होणार. पहिलं तुम्ही टॅली केलं, रॉंग आलं, मग परत तुम्ही खाणाखोड करताय, तिथे काय वाईट न लावणार आहे का? नाही होणार ना असं. मग कशाने टॅली करायचं? ऑलवेज पेन्सिलने करायचं, मग पुढे जायचं. ठीक आहे. बोला, 1,05,000 मधून ही सगळी टोटल काय करायची आहे? मायनस. तर याची टोटल किती येते? 30 आणि 20, 50, 56, 58, 500. 58,500. आणि हे किती आहे? 3,900. बोला, 0, 0, 9, 5, 14, 8 आणि 1, 9 आणि 3, 12, 5 आणि 1, 6. बोला, किती मायनस करायचे ते तुम्हाला? 1,05,000 मधून ही सगळी टोटल किती टोटल आली ती? 62. किती रे? 400. मला आता 500 मधून 400 गेल्यानंतर 100 होईल, आणि 100 मधून 62 गेल्यानंतर 38 उरतील. ठीक आहे. किती उरतील? 38. अरे कळलं का? ही टोटल कशाची आणली? ही 62 400 कशाची आणली? याची ना, याची टोटल आहे. बरोबर आहे. ही टोटल आपण याच्यातून काय करतोय? माहित. किती आले? 38 100. आता हे 38 100 कुठे लिहायचे? ज्या बाजूची टोटल कमी होती तिकडे की लहान होती तिकडे? कमी आणि लहान सेम झालं का? ओके. ज्या बाजूची टोटल कशी आहे? कमी आहे. बोला, कुठली बाजूची टोटल कमी आहे? या की या? मग इथे लिहायचं. बघा, याच्यावरती 1-2 लाईन सोडून लिहायचं असतं. त्याला टोटल असं सर्कल पण मारायचंय. किती आले? 38 100. आणि तुम्ही सांगा मला याचं नाव काय देतात? त्याला ग्रॉस प्रॉफिटला सीडी लिहायला विसरायचं नाहीये. कॅरी इट डाऊन, जिथे पुढे जाणार आहे. बरोबर आहे. येस. कुठल्या बाजूला पाठवू याला? कुठल्या बाजूला पाठवू? डेबिट की क्रेडिट? चला घ्या, त्याला क्रेडिटला इकडे लिहा. बाय कुठला प्रॉफिट? हा, इकडे लिहिताना ब्रॉड डाऊन लिहा. 38 100 आउटरला. ब्रॉड डाऊन क्रेडिटला लिहा 38 100. पुन्हा सेमच प्रकार. दोन्ही बाजूला बघायचं कुठली टोटल हॅवी आहे. मला वाटतं पुन्हा हे चिल्लरच वाटत, सगळे लहान लहान अमाऊंट आहेत. तर कुठल्या बाजूची टोटल जास्त असेल? हीच. इकडे लिहा 38 100. हा, 38 100. शक्यतो इथे जरा जास्त जागा ठेवायची, म्हणजे 4-5 लाईनी पाहिजेत वरती. 4-5 लाईनी, कारण की तुम्हाला माहिती हे वाटायचं असतं. कोणामध्ये वाटायचं असतं? त्या दोघांमध्ये.
म्हणजे कमीत कमी 3 लाईनी तर हव्यातच. कुठली टोटल जास्त होती ही ना, दोन्ही बाजूला. मग याच्यामधून ही टोटल आपण काय करणार आहे, मायनस. लिहा, त्या आन्सरला नाव येतं नेट प्रॉफिट, कॅरी डाऊन, आणि त्याच्या खाली त्या दोघांचं नाव लिहायचं. पुन्हा देतोय आपण हे नेट प्रॉफिट. सांगा काय नाव आहे पहिल्याचं नाव? श्रेयस. दुसऱ्याचं नाव काय आहे? मृणाल. श्रेयस आणि मृणाल. बोला, या सगळ्यांची टोटल करायची आपल्याला पहिली. 3 आणि 2 5 आणि 17 आणि 17 34, 8,400. 12 आणि 7 19 200, 20 22 23 700. बोला, 0 0 7 आणि 4 11, 8 आणि 4 12, 32 100 होतात. मग मला सांगा, 38 100 मधून जर 32 100 गेले तर 6,000 उरेल? अरे उरेल की नाही? 6,000 उरेल हा म्हणा नाही. तुम्हाला काय विश्वास बरोबर विश्वास नाही काय? किती हजार उरेल? 6,000. कळलं की नाही? आता सगळ्यात महत्वाचं काम तर इथे पोरांना हे वाटतं नाही येत. कळलं की नाही? कारण की हे जे 6,000 आहे ते हे जे आलं ना 6,000, हे कसे आले 6,000? 38 100 मधून हे 32 100 आपण काय केले? मायनस. आणि तुम्हाला माहितीये हे जे 6,000 आहे हे तुम्हाला वाटायचे असतात. तुम्ही तुमच्या चांगल्या प्रेझेंटेशन साठी असं करू शकता. हे बघा, इथे बनवू शकता पुढच्या पानावरती वर्किंग नोट नंबर 1, दॅट इज डिस्ट्रीब्युशन. इकडे बघ, डिस्ट्रीब्युशन ऑफ काय रे, नेट प्रॉफिट. हे बघा, गरजेचं नाहीये, पण जरा पेपर चेकर वरती इम्प्रेशन पडण्यासाठी तुम्ही असं सगळं करू शकता. कळलं की नाही? बोला, पहिल्या कानाचं नाव लिहायचं श्रेयस, दुसरं कोणाचं नाव आहे? मृणाल. बोला, किती रुपये वाटायचे ते आपल्याला? 6. काय रेशो आहे रे त्यांचा? 2:1. बोला, वरती किती लिहायचे? 2, खाली 3. 3 कसं आलं? 2:1. 2 आणि 1 किती झाले? 3. याचं 1 आहे ना, याचं 2, याचं 1, मग याचं 1/3. बरोबर आहे? चल, कसं करायचं? 3 2 जा 6, 3 2 जा 6 ना, हे 3 0 इथे चिपकवायचे. मग बोला, 2000 इंटू 2 करेंगे तो 4,000 हो जाएगा. कसं आलं? 2 2 जा 4 आणि हे 3 0. कसं घ्यायचं? 3 2 जा 6, 0 0 0. बरोबर आहे? मग 2001 जा किती येतात? बरोबर आहे, 2001 जा 2000. म्हणजे एकाला मिळणार 4 आणि एकाला मिळणार 2. चला इकडे लिहा. बघा, इनरला लिहायचं. श्रेयस भाऊला मिळाले किती म्हणालात तुम्ही? 4, आणि याला किती मिळाले म्हणालात? 2. असं. मग टोटल बाहेर झाली. गेली की नाही बाहेर 6,000 रुपये? चला, ये आंसर कौन से बाजू में आया तुम्हारा? डेबिट. इधर भेजेंगे अभी, इधर इधर लिख दो एज यूजुअल बाय. कुठला प्रॉफिट? नेट प्रॉफिट ब्रॉट डाउन. पहिले का 4,000, दुसरे का कितना 1000? 2,000. 4 आणि 2 आहे ना तुमचं. चला पुन्हा सेम टॅली करायचंय. एका एकाला टॅली करा. पहिल्या मृणालला टॅली करूया. इकडे होतात 20 आणि 2 किती होतात रे? 22. इकडे पण लिहिणार 22. बोलो, 22 में से माइनस करने के लिए कुछ है क्या अपने पास? अरे आहे का काय मायनस करायला? 22 मधून 0 गेला तर उरणार किती परत? 22. इकडे 35 आणि 4 किती होतात? 39. इकडे पण लिहायचं 39. मग 39 मधून 0 गेला तर किती उरेल पुन्हा? 39. याला काय नाव द्यायचं मला सांगा? हे कुठे पाठवायचं आपल्याला पुढे? नाव काय दिलं पाहिजे? टू बॅलन्स. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. लिहिलं का? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. झालं इथपर्यंत?
आता हे जे बॅलन्स आलंय श्रेयस आणि मृणालचं, हेच तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये इथे लिहायचंय कॅपिटलच्या खाली. मग या कॅपिटलच्या खाली त्या दोघांचं नाव लिहायचं. काय नाव? श्रेयस. आणि दुसऱ्याचं नाव काय रे? मृणाल. श्रेयसचे किती पैसे आलेले आपले? 39 आणि याचे 22. श्रेयसच्या समोर इनरला 39 आणि याचे मृणालचे इनरला 22. टोटल करून बाहेर लिहा. किती? 61,000. करेक्ट आहे, 61,000. आणि आता तुमची बॅलन्स शीट काय झाली पाहिजे? टॅली झाली पाहिजे. दोन्ही साईडची टोटल सेम आली पाहिजे. हे असतं. दोन्ही साईडला डबल अंडरलाईन करा. तमाम पोरं चेक करा. हे सगळं बॉईजनी करा. ही टोटल बॉईजनी करा आणि हे पोरींनी करा. किती येतं याचं बघा. अमाऊंट लहान लहान करून घ्यायच्या पहिलं. बोला कितीला टॅली होत आहे? 1,22,600. किंवा दोन्ही बाजूला इथे पण 1,22,600 आणि इकडे पण लिहा 1,22,600. चेक करा. आलं का सगळ्यांचं आन्सर? असं आलं की नाही? बघा. तर हे अशा प्रकारचं असायला पाहिजे. कळलं की नाही? तर तुमचं 100% काय आहे? राईट आहे. आणि हे सगळं काम करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 30 मिनिट्स असतात. फायनल अकाउंटला किती मिनिटं? 30. तर बघा तुमचं स्पीडअप किती असायला पाहिजे तेव्हा तुम्हाला मार्क भेटतील. नाहीतर आपण ऍक्युरेट येण्यासाठी किती वेळ घालवणार, तर एवढा वेळ नाहीये तिकडे. खूप सारे सम सोडवायचे. क्लासिफाय करायचंय 2 मिनिटांमध्ये, पटापट फॉर्मॅट बनवायचंय, मग पोस्टिंग करायचंय, ऍडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे आणि मग काय करायचंय? टॅली करायचंय. अवघ्या किती मिनिटांमध्ये? 30. त्याच्यानंतरच्या 30 मिनिटांमध्ये एनपीओ करायचंय. म्हणजे 1 तास जाणार, तर तुमचे किती सम होणार आहेत? फक्त. बाकीचा भला मोठा पेपर पडलाय. समजलं की नाही वार्ता?